नमस्कार मित्रांनो, RTA 2025-26साठी जे काही निवड झालेले विद्यार्थी आहेत अशांना ॲडमिशन संबंधी काही सूचना दिलेल्या आहेत. तर पहा RTA पोर्टलवर काय काय सूचना दिलेल्या आहेत समजून घ्या. RTE 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. तर जे काही RTA 25% ऑनलाईन अर्जाची स्थिती आपण पाहत आहे, तर यामध्ये सर्व्हर प्रॉब्लेम येत असल्यामुळे आपल्याला काळजी करायची आवश्यकता नाही. यामध्ये आपल्याला काही वेळाने पुन्हा प्रयत्न करायचा आहे. जे काही आपण अर्जाची स्थिती पाहता ती आपल्याला यामध्ये दिसणार आहे. तर पुढे पहा, निवड यादीतील लिस्ट नंबर 1 प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 14/2/2025 पासून 28/2/2025 पर्यंत राहील. तर जे काही निवड झालेले विद्यार्थी आहेत अशांना ॲडमिशन घेण्याची दिनांक दिलेला आहे 14 फेब्रुवारी 2025 पासून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत जे काही तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन घेण्याचा दिनांक आहे. तर पुढे पहा, निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. पालकांनी आपल्याबरोबर RTE पोर्टलवर असलेले हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. तर जे काही अर्ज भरताना तुम्ही कागदपत्रे नोंदवली होती त्या सर्व कागदपत्राच्या तुम्हाला मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जायच्या आहेत. त्याचबरोबर अलाइनमेंट लेटरची प्रिंट आणि RTA पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील तुम्हाला ॲडमिशन करता वेळेस घेऊन जायची आहे. तर पुढे पहा, RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील. परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून न राहता RTA पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी. तर जे काही या 2025-26 या वर्षाकरिता निवड यादीतील जे काही बालक आहेत अशा बालकांच्या पालकांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होणार आहे. तर यामध्ये पालकांना फक्त SMSवर अवलंबून राहायचं नाही, तर जे काही RTAचं पोर्टल आहे त्यावर तुम्हाला जायचं आहे. तिथे अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली का नाही याची खात्री करायची आहे. तर पुढे पहा, अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. तर जी काही अर्ज भरताना आपण कागदपत्रे दिली होती त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती समितीकडे जाऊन जी काही मुदत दिलेली आहे त्या मुदतीत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित झाला याची आपल्याला रिसीट पडताळणी समितीकडून घ्यायची आहे. तर पुढे पहा, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. तर जे काही वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी आहेत अशांनी अर्जाची स्थिती या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपला अर्ज क्रमांक लिहून आपला नंबर पाहायचा आहे. तर पुढे पहा, निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील. तर जे काही निवड यादीतील विद्यार्थी आहेत अशांची प्रवेश घेण्याची मुदत जी काही संपली आहे तरच जे काही राहिलेले वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी आहेत अशांचा विचार यामध्ये केला जाणार आहे. तर पहा, स्टेट समरी टोटल सिलेक्शन 1,01,916 आणि जे काही वेटिंग सिलेक्शन आहे 85,406. तर अशा प्रकारची ही माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.